90 दिवस साधारणपणे तसे 125 दिवस लागतात निवडणुकीला. परंतु कदाचित 90 दिवसाचा प्रोग्राम करत असताना पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन 10-15 दिवस वाढवून घेऊ शकतं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की प्रक्रिया सुरू करा. त्यामुळे प्रक्रिया सुरू होईल. अनेक 10-20 दिवस वाढले तर जिल्हा परिषदच्या वेळी पण वाढलेलं तसं परत 10-20 दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टात मिळू शकते. परंतु एक चांगलं आहे की या जिल्ह्यातला दूध उत्पादक निश्चितपणे आता मतदानास पात्र झाला. मतदान करून तो निर्णय घेईल की उद्याच्या निवडणुकीत काय करायचं. नाही, मला वाटते जे मुद्दे सुप्रीम कोर्टासमोर त्या ठिकाणी आले की डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया साधारणपणे त्या ठिकाणी सुरू झाली होती. हा कायदा केल्यानंतर ताबडतोब प्रशासक नेमण्याची जी घाई सरकारनं त्या ठिकाणी केली आणि या सगळ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टानं मला वाटतं एक न्यायपूर्वक निर्णय दिलेला आहे. मधल्या काळात विनय कोरे जे त्या घटक पक्षाचे आहेत त्यांनी तशा पद्धतीची काही प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती. परंतु त्यानंतर निवडणुकाच पुढे गेल्यामुळं ती चर्चा थांबलेली आहे. अजून तशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव माझ्याकडे काय आलेला नाही. अजून प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव आला तर मग त्याचा विचार केला जाईल. परंतु आज प्रस्ताव नसल्यावर मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार.